काही माणसं ध्येयवेडी असतात आणि ही जी माणसं असतात असं म्हटलं जातं की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेळी माणसंच इतिहास घडवतात. पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये अशाच प्रकारचा इतिहास घडवणारे आत्मारामजी परब हे आत्ता आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. आत्माराम परब हे पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये कसे आले हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल हा माणूस खराच वेडा आहे की काय. कारण या माणसाने सरकारी नोकरी सोडली. सरकारी नोकरी पण कुठली माहिती आहे का? सरकारी नोकरी सोडली. ही नोकरी मिळवण्यासाठी लोक काय 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 करतात, कुठे कुठे वशील लावतात, किती किती देव पाण्यात ठेवतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ही नोकरी लागलेली असून देखील पर्यटनावर असीमित अशा प्रकारचं प्रेम असलेल्या आत्माराम परबांनी कस्टम्सची नोकरी सोडली आणि पर्यटनाचा मार्ग निवडला आणि त्यातून स्वतःला प्रूव्ह करत या माणसाने 20 वर्ष व्यवसायाचा आलेख सातत्याने वरती नेला. नंबर्सच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, कारण आपल्याला नंबर्स ऐकायला खूप आवडतात. नंबर्सच्या भाषेत बोलायचं झालं तर आत्माराम परब यांच्या ईशा टूर्सच्या माध्यमातून आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटलेला आहे. 5 खंडांमध्ये 40 देशांमध्ये एकट्या भारत देशामध्ये 35 पर्यटन स्थळांवर ते आपल्या सहली घेऊन जात असतात आणि या माध्यमातून असंख्य पर्यटकांना त्यांनी सहलीचा आनंद मिळवून दिलेला आहे. सर 20 वर्ष झाले ईशा टूर्सला, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन. धन्यवाद. 20 वर्ष एका व्यवसायात सातत्याने आपला आलेख चढता ठेवणं हे किती आव्हानात्मक असतं आणि किती याच्यामध्ये एफर्ट्स असतात. सर्वात प्रथम तुमचे आभार. तुम्ही मला मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल. खरं सांगायचं तर 20 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला ती केवळ छंदातून झालेली सुरुवात होती. तर मी नेहमी म्हणतो पर्यटन हे माझा छंद नसून ते व्यसन आहे माझं. बरोबर. आणि एक चांगलं लागलेलं व्यसन की ज्याच्यामुळे कोणाला हार्म नाही आहे, उलट लोकांचा त्याच्यामुळे फायदाच होऊ शकतो. तर ट्रेकिंगच्या माध्यमातून खरं तर माझा निसर्गाकडे माझी ओढ जी होती ती निर्माण झाली आणि मग त्यातून त्या निसर्गाच्या वेडापायी मी माझं पर्यटन व्यवसाय म्हणणार पर्यटन सुरू केलं. व्यवसायानंतर खूप वर्षांनंतर पर्यटन व्यवसायात आलो मी. पण साधारण पहिली 8-10 वर्ष मी या माध्यमातून मी खूप पहिल्यांदा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, त्याच्यानंतर मग हिमालयात किंवा भारतभरात मी अनेक ठिकाणी मोटरसायकलवरून फिरलो आहे, ट्रेकिंग केलं आहे. खूप प्रचंड म्हणजे असं म्हणू शकतो अक्षरशः कडेकपाऱ्यांमधून भटकंती केली आहे. आणि हे करत असताना मी माझ्यासोबत जी मंडळी यायची सुरुवातीपासूनच माझ्यामध्ये मला वाटतं एक ऑर्गनायझर होता. त्यामुळे मी जेव्हा कुठल्या सहली करायचो किंवा जे काही फिरायला जायचो तिथे मी सोबत लोकांना घेऊन जायचो आणि मला आवडायचं लोकांना सोबत घेऊन जायला आणि लोक आनंदी व्हायची. तर मला लक्षात आलं की आपला जो छंद आहे किंवा हे व्यसन आहे हे जर आपण त्याला चांगल्या स्वरूपात आपण व्यावसायिक स्वरूपात जर आणलं तर आपल्याला स्वतःला पण फिरता येईल भारतभर. तेव्हा जेव्हा मी सुरू केलं 2003 साली तेव्हा भारतात एवढेच माझी कॅपॅसिटी होती म्हणायला हरकत नाही. मी स्वप्नसुद्धा पाहिलेलं नव्हतं की भारताबाहेर मी जाईन कधी, किंवा आज ज्या स्टेजला ईशा टूर्स आहे त्या स्टेजला पण मी 20 वर्षात इथपर्यंत पोहोचेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. कारण मी नोकरी करत होतो, खूप छान नोकरी होती. ते करता करता आनंद जोपासण्यासाठी, छंद जोपासण्यासाठी म्हणून एक काहीतरी करावं असा माझा विचार होता. आणि ते करता करता मात्र हळूहळू इथपर्यंत जो प्रवास केला आहे तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्यचकित करण्यासारखा आहे. कारण मी म्हटलं त्याप्रमाणे की मी व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे मी कधीच पाहिलं नाही, आजही पाहिलेलं नाही आहे. आजही मी त्याच्याकडे एक माझा छंद म्हणूनच बघतोय आणि त्यातूनच मी हा प्रवास माझा सुरू ठेवला. जेव्हा सुरुवात केली तेव्हा ऑब्व्हियसली लडाखने सुरुवात केली, कारण आज आमचं नाव आहे ईशा टूर्स म्हणजे लडाख किंवा आत्माराम परब म्हणजे लडाख, आणि लडाखने सुरुवात झाली माझी. आणि त्याच्यानंतर मग याच्या मागचं मुख्य एक कारण जे होतं,
लोकांना जेव्हा सोबत मी न्यायचो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसायचा की आपण काहीतरी अद्भुत पाहिलं, काहीतरी वेगळं पाहिलं. आणि तो आनंद बघणं हा माझा छंद झाला, अजून एक छंद झाला. लोकांशी संपर्क असणं, जनसंपर्क हा एक ही माझी आवड आहे, छंद आहे. खूप जनसंपर्क जगभरात, नॉट फक्त मुंबई महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जगभरात आज जनसंपर्क मी करू शकलो आहे. आणि त्याचं मुख्य कारण हे पर्यटन हेच आहे. आणि हे करत असताना मला असं वाटलं की आपल्याला स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधता येतील असं हे हा असा व्यवसाय आहे. आणि ह्या व्यवसायामधून आपण एक छान हा मेळ साधू शकतो आणि लोकांना आनंद देऊ शकतो. पर्यटनाच्या माध्यमातून आपण आनंद देऊ शकतो. आणि म्हणूनच मी ठरवलं की कस्टमची नोकरी सोडायची आणि पूर्णपणे ह्या व्यवसायात यायचा. साधारण 2003 ते 2006. किती अवघड होता हा निर्णय? खूपच अवघड होता हा निर्णय, खूप अवघड होता. पण माझ्या कुटुंबामुळे, माझ्या मिसेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे मला ते शक्य झालं की नोकरी सोडण्याची ताकद आली माझ्यात. मिसेस पण याचा व्यवसाय नाही, ती नोकरी करते, अजूनही नोकरी करते. कारण तिला म्हणजे आमच्याकडे असं म्हटलं होतं की आम्ही 2 ध्रुवावर दोघे आपण तसं. कारण मला पर्यटनाची प्रचंड आवड आणि माझ्या मिसेसला अगदी शून्य म्हणता येईल एवढंच, म्हणजे अजिबात आवड नाही. पण तरी सुद्धा तिने मला साथ दिली. नोकरी सोडण्याचा निर्णय होता तो खूप कठीण होता. कारण कस्टमची नोकरी तुम्ही म्हणाल तसं मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर सोडणं, अशा प्रकारे सोडणं, जेव्हा ज्या व्यवसायामधलं मला कसलंच नॉलेज नव्हतं, त्या नॉलेज नसताना सुद्धा मी हा निर्णय घेतला होता. आणि असं डेस्टिनेशन मी चूज केलं होतं ते म्हणजे लडाख. त्यावेळेला लडाखला 2003 साली कोणी जायच्या मनस्थितीत नसायचं. अनेकदा लोक तयार व्हायची आणि कॅन्सल करायची टूर, कारण त्यांना कोणीतरी काहीतरी सांगायचं की कुठे चाललंय लडाखला मरायला, तिथे ऑक्सिजन नसतो वगैरे वगैरे. पण माहिती आहे मला कुठून ती ताकद मिळत होती. आणि लोकांनी मात्र त्यावेळेला ज्या लोकांनी साथ दिली त्यांचे मी नेहमी आभार मानतो. कारण सुरुवातीला जो काय सपोर्ट मिळाला मला पर्यटकांकडून, हे मित्रच होते माझे पण तरी सुद्धा ते पर्यटक म्हणून आलेले होते. पण त्यांच्याकडून जो काय प्रतिसाद मिळाला आणि त्यातून जो काय कॉन्फिडन्स मिळाला, तिथे तेव्हा एवढ्या अडचणी होत्या. हॉटेल्स चे प्रॉब्लेम्स होते, रोड कंडिशन खूप वाईट होती, जेवणाची व्यवस्था अजिबातच नव्हती. म्हणजे अनेकदा आमच्या पर्यटकांपैकी कोणीतरी किचन मध्ये जाऊन स्वतः काहीतरी बनवायचे, अशा प्रकार फेस पण आम्ही पाहिले. त्यामुळे त्या पहिल्या स्टार्टिंग पिरियड मधली जी आलेली जी लोक आहेत त्यांनी दिलेला जो सपोर्ट होता तो खूप महत्वाचा होता. कारण तिथे जर मला डिस्करेजमेंट झाली असती तर कदाचित मी विचार केला असता की आपलं लडाख, आपलं नोकरी बरी. लडाखला पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. हो, म्हणजे मला असं म्हटलं जातं, लडाखी लोक पण म्हणतात की तुझं मागच्या जन्मीचं काहीतरी नातं असावं लडाखशी, आणि असेल कदाचित, माहित नाही मला. पण माझा लडाख प्रवास अजून सुरू आहे. हे जे लडाखवर लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी वाचलेलं असेल त्यांना माहीत असेल नक्कीच की किती भयानक अनुभव घेतले होते, जीवघेणे अनुभव घेतले होते त्या पहिल्या प्रवासात लडाखच्या. मुंबई ते लडाख मोटरसायकल एक्सपिडिशनमध्ये. पण पुन्हा मी सेकंड टाइम त्या लडाखला गेलो. लोकांनी तेव्हाही वेडात काढलं की एवढं झालेलं असताना पुन्हा कसं जातोस त्या ठिकाणी. पण मी गेलो, त्याचं कारण मला आजही कळलेलं नाही की का गेलो दुसऱ्यांदा. पण त्यानंतर तेच लडाख जेव्हा मला असं वाटलं की आतापर्यंत ॲज अ ट्रेकर, माउंटेनियर म्हणून मी खूप हिमालयातले बरेच भाग मी पालथे घातले होते. पण लडाखमध्ये काहीतरी वेगळं होतं, विशेष होतं, काहीतरी स्पिरिच्युअल होतं. कारण मी स्वतः तेवढा स्पिरिच्युअल नाही आहे, पण ते मला खुणावत होतं. आणि त्याच्याविषयी मला सारखं असं वाटत होतं की आपण जायला हवं सारखं लडाखला. आणि सारखं जाणं शक्य नव्हतं जरी नोकरी करत असलो तरी. त्यामुळे मी असे काही लोकांना एकत्र करायचो आणि मग सोबत घेऊन जायचो. किती आजपर्यंत किती टूर केल्यात लडाख? माझी शेवटची ट्रिप जी होती ती 150वी लडाखची टूर होती, जी मी आत्ताच अलीकडेच साजरी केली मी ऑगस्ट महिन्यामध्ये लडाखमध्ये. सो तो म्हणजे तो 1 ते 150 हा जो प्रवास आहे हा एवढा मोठा आहे. तो मोठा हे करायला सुरक्षा रक्षक पण तुम्हाला ओळखायला लागले. सुरक्षा रक्षक तर नक्कीच, पण बाकी लडाखी लोकांबरोबर माझं खूप चांगलं रिलेशन आहे. तर
हे अद्भुत लडाख, काहीतरी वेगळं असलेलं, वेगळे पण असलेलं लडाख लोकांनी बघावं, हा माझा त्यावेळेला अट्टास होता. आणि त्यावेळेला मी अक्षरशः मी नोकरी करत असताना माझे जॉब संपवून मी पाठीवर एक बॅग टाकायचो आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे प्रोजेक्टर होता त्या काळी, आणि तो प्रोजेक्टर घेऊन, आणि मी स्वतः फोटोग्राफर म्हणून खूप वर्ष काम केले, कमर्शियल फोटोग्राफर म्हणून, आणि त्याच्यानंतर मी बरीच एक्झिबिशन्स पण केली लडाखची. तर तेव्हा मी पाठीवर बॅग टाकून अगदी अक्षरशः घरोघरी जायचो. खूप लोकांनी, 8-10 लोकांना एकत्र करायचो. नवरात्र असो किंवा गणेशोत्सव असो, अशा ठिकाणी जाऊन 50 लोकांना एकत्र बोलवून त्यांना लडाखच्या स्लाइड्स दाखवायचो. तर आणि त्यातून मग काही लोक इंटरेस्ट दाखवायचे, आणि कारण त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळे हे फोटो बघणं हा एक वेगळा आनंद होता. आणि लोकांना वाटायचं की हे कुठल्या तरी कॅलेंडरवरचे फोटो काढलेले. तेव्हा पण लोकांना सांगायचं कॅलेंडरचे फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष कोणातरी जावंच लागतं, आणि आपल्या भारतामध्ये हे सगळं आहे, सुंदर आहे सगळं, फक्त आपण तिथपर्यंत पोचलेलं नाही. बरोबर. आणि मग तसं लोक यायला लागली, आणि हळूहळू करून मग लडाखमध्ये माझा जम बसला. आणि मुळातच माझा स्वभाव की एकच गोष्ट सतत करताना प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने करून बघायचे, काहीतरी वेगवेगळे प्रयोग करायचे, वेगळे इनोव्हेशन्स करायचे. हे करत असताना मी लडाखमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला, आणि त्याला चांगला सक्सेस मिळाला म्हणायला हरकत नाही. कारण लडाखमध्ये अनेक वेगळ्या सहली, म्हणजे जनरल ज्या सहली आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सहली गेल्या. त्याच्यामध्ये भारतीय आर्मी, म्हणजे इंडियन आर्मीला सोबत घेऊन आम्ही बऱ्याच सहली केल्या. कारगिल विजय दिवस असेल, 15 ऑगस्ट असेल, किंवा मग इंडियन आर्मी बरोबर रक्षाबंधन असेल, 26 जानेवारी. त्याच्यामध्ये इंडियन आर्मीशी बरोबर आपल्याला इंटरॅक्शन करता येतं, आणि ते कार्यक्रम आपल्याला अटेंड करता येतात. तर हे कार्यक्रम ईशा टूर्सच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा साजरे केले. त्याच्यानंतर अगदी सुरुवातीला आम्हाला पायोनियर इन फॅमिली टुरिझम असा एक पुरस्कार मिळाला तिथल्या लोकांकडून. आणि त्यानंतर मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ओकेजनल टूर्स किंवा मग फेस्टिवल टुरिझम, त्याच्यानंतर मग काही ठराविक सीझनचे टुरिझम, म्हणजे जसं लडाखमध्ये विंटर सुद्धा खूप हार्श असतो, म्हणजे साधारण -5 ते -25 पर्यंत टेम्परेचर असतं, पण तेव्हा सुद्धा लोकांना घेऊन जाता येतं. हा मी एक अनुभव आधी पहिल्यांदा घेतला, नंतर लोकांना दिला, त्याच्यानंतर मग तिथे टूर घेऊन गेलो, आणि त्या पण खूप सक्सेसफुल झाल्या. त्याच्या व्यतिरिक्त मग आम्ही नव्याने सुरू केलेले गेल्या 7-8 वर्षामधली ॲप्रिकॉट ब्लॉसम, जो ब्लॉसम जो असतो, जसं चेरी ब्लॉसम जपानने फेमस केला, पण आपण आपल्याकडे असलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्नच केलेला नाही. बरोबर. तर तो सुद्धा आम्हीच आणला पहिल्यांदा. त्यामुळे अशा प्रत्येक गोष्टींमध्ये, जवळजवळ 6 ते 7 गोष्टींमध्ये लडाखमध्ये आम्हाला पायोनियर म्हणून आम्हाला पुरस्कार मिळाला. अनेक डेस्टिनेशन्स तुम्ही सातत्याने नवनवीन शोधत आले. म्हणजे एक तर माझा स्वतःचा असा एक एक्सपिरियन्स आहे सरांबरोबरचा, की ज्यावेळेस कोविड हा अतिशय पीकवर होता, त्यावेळेस तुम्ही सिंधुदुर्ग खूप एक्सप्लोअर केला होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्राच्या या एका जिल्ह्यामध्ये अख्ख्या केरळला कॉम्पिटिशन करता येईल अशा प्रकारची ताकद आहे. अशा अनेक डेस्टिनेशन, फक्त मी सिंधुदुर्गबद्दल नाही बोलत आहे, अनेक डेस्टिनेशन्स तुम्ही शोधलेले आहेत. हे जे नाविन्याचा जो ध्यास आहे हा बिझनेसमध्ये किती इम्पॉर्टंट आहे? कोणत्याही व्यवसाय करताना तुम्हाला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे, करण्याची ऍक्च्युली आवड असायला हवी तुम्हाला, तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. कारण तुम्ही एकच गोष्ट सतत करत राहिलात, तीच करत राहिलात, तर शेवटी कालानुरूप बदल करण्याची जी वृत्ती असायला पाहिजे, आणि गरज आहे, ते खरं सांगायची ती गरज आहे. बरोबर. तर ती गरज करण्याची, म्हणजे त्यावेळेला गरज होती लोकांना घराबाहेर काढण्याची. लोकांना भीती वाटत होती सतत बाहेर, त्यामुळे मग तिथे शॉर्ट डिस्टन्स काय करता येईल म्हणून मग आम्ही सिंधुदुर्ग केलं, जे माझं स्वतःचं नेटिव्ह प्लेस आहे. त्याच्यानंतर मग आम्ही त्यालाच धरून आम्ही एक हम्पी बदामी, एक पटाडक्कल हा एक केलं. त्याच्यानंतर मग वाराणसी, लखनौ, अयोध्या ही एक टूर केली. अशा बऱ्याच सहली आम्ही त्या पिरियडमध्ये आणल्या, एक्सप्लोअर केल्या, आणि लोकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. जवळपास 40 देशांमध्ये आज तुम्ही पर्यटकांना घेऊन जातात. आधी एक लडाख प्रेमी असलेले आत्माराम परब, त्याच्यानंतर त्यांनी देशामध्ये आपले पंख विस्तारले, त्याच्यानंतर मग हे परदेशामध्ये टूर घेऊन जाणं इट्स अ बिग चॅलेंज.
त्यासाठी काय काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागल्या? सगळ्यात पहिल्यांदा 2003 मध्ये इशा टूर्स स्थापन केली. त्याच्यानंतर पहिली इंटरनॅशनल टूर 2011 मध्ये केली. म्हणजे जवळजवळ 8 वर्षामध्ये गेली. 8 वर्षामध्ये पहिल्यांदा मला स्वतःला मी अनुभव घेतला माझ्या डोमेस्टिक लेवलला टूर्स करण्याचा. प्रत्येक वर्षी नवीन नवीन काही ना काहीतरी ऍड करत होतो. त्याच्यामध्ये आता लडाख नंतर काय तर मग भूतान, त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट इंडिया, आसाम, मेघालय, अरुणाचल, हिमाचलमध्ये अनेक वेगवेगळे डेस्टिनेशन्स आहेत. त्याच्यामध्ये कुलू, मनाली, शिमला, धरमशाला सोडून अनेक गोष्टी आहेत की ज्या सर्वसामान्य टूर ऑपरेटर करत नव्हते. मग त्याच सुरू केल्या. त्याच्यामध्ये स्पिती व्हॅली आहे, किन्नौर व्हॅली आहे, लाहौल व्हॅली, तीर्थन व्हॅली, सेंज व्हॅली, अशा खूप वेगळ्या हटके गोष्टी आहेत की ज्या लोकांपर्यंत तेवढ्या पोहोचलेल्या नव्हत्या. या सगळ्या ठिकाणी तुम्ही आधी जाता? आधी प्रत्येक ठिकाणी आधी मी पहिल्यांदा जातो, अभ्यास करतो. पर्यटकांना सूट, प्रत्येक पर्यटकाला सूट कसं होईल ह्याचा विचार करावा लागतो. कारण काही ठिकाणी समजा ट्रेकिंग करावं लागणार असेल तर आपल्या बरोबर येणाऱ्या लोकांना जमेल का ते, तर ह्याचा विचार करायला लागतो, अभ्यास करायला लागतो. सगळ्या गोष्टी, हॉटेलची अरेंजमेंट, जेवणाची अरेंजमेंट सगळं आहे का हे बघावं लागतं. त्यामुळे जी कुठली ठिकाणं आहेत त्या प्रत्येक ठिकाणावर मी स्वतः व्हिजिट केलंय. म्हणजे प्रत्येक देशामध्ये, ज्या ज्या देशांमध्ये आम्ही टूर केले तर प्रत्येक देशांमध्ये मी स्वतः आधी पहिल्यांदा गेलोय, अभ्यास केला आणि त्याच्यानंतर टूर केलं. तुम्ही जे इंटरनॅशनल टुरिझमकडे म्हणतायत तो खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. ज्या वेळेला मी जनरली कुठलाही व्यवसाय करणारा माणूस हा टर्न ओव्हरचा विचार करतो की मला या वर्षी एवढा टर्न ओव्हर आहे, पुढच्या वर्षी एवढा असायला पाहिजे, त्याच्या पुढच्या वर्षी एवढा, किंवा 5 वर्षाचा आपण एक हे म्हणतो ब्ल्यू प्रिंट असतो आपल्या बिझनेसचा. तर मी जेव्हा हे व्यवसाय सुरू केला तेव्हा मला माहित नाही हे मी कुठल्या बेसिसवर केलं होतं, पण मी असं ठरवलं की मी स्वतः 100 देश मला फिरायचे स्वतःला. आणि त्याच्यासोबत जे काय होईल ते, म्हणजे जेव्हा लोक आमच्या 100 देशांमध्ये 100 देशांमध्ये लोक आली माझ्या बरोबर, तर बिझनेस ऑटोमॅटिकली तो 100 देशांपर्यंत पोहोचला. असं त्याचा मी उलट गणित केलं होतं ते. त्यामुळे टर्नओव्हरचा विचार ना तेव्हा केला होता, 20 वर्षापूर्वी ना आज केलाय. आणि ज्या एथिक्स आणि जे माझे प्लान होते ते 20 वर्षापूर्वी तेच आजही आहेत, त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा 2011 मध्ये पहिल्यांदा मी ठरवलं की भारताबाहेर पडायचं, आता वेळ आली आहे, आपण भारताबाहेर पडू शकतो. आणि त्याच्यानंतर मग 100चा आकडा गाठायचा. तर आज मी सांगायला नक्की आवडेल 66 देश आतापर्यंत 2011 ते 2023 ह्या एवढ्या पिरियडमध्ये 14 वर्षांमध्ये 66 देशांमध्ये मी आतापर्यंत ट्रॅव्हल केलंय. आणि त्यातल्या 40 देशांमध्ये लोकांना घेऊन गेलो. काही देशांमध्ये मी लोकांना नाही नेले, कारण तिथे मला वाटलं की जसं सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांमध्ये टूर घेऊन जायला एवढ्या टूर कंपन्या आहेत, मग त्याच्यामध्ये आपण अजून एक नवीन त्यांच्या मागे असण्यापेक्षा आपण नेहमी, म्हणजे मला असं वाटलं की आपण कोणाच्या तरी मागे लाईन मध्ये उभं राहण्यापेक्षा आपण आपली एक वेगळी लाईन बनवून तिथे आपण नंबर 1ला असलो तर ऑलवेज बेटर. आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच मी नेहमी विचार केला. आणि ज्या एरियामध्ये टुरिझम खूप कमी आहे, भारतातून खूप कमी आहे, महाराष्ट्रातून खूप कमी आहे, त्या एरियाज मी सिलेक्ट केले आणि त्याच्यामध्ये मग टूर करायला सुरुवात केली. परदेशातलं आवडतं ठिकाण कुठलं? माझं परदेशातलं 2 ठिकाण आहेत आवडती. त्याच्यामध्ये एक नॉर्वे, ज्याच्यामध्ये आम्ही एक मिडनाईट सन बघण्यासाठी जातो आणि नॉर्दर्न लाईट बघण्यासाठी जातो. आणि दुसरं आहे म्हणजे केनिया, टांझानियाचं वाईल्ड लाईफ. ही एक टूर अशी आहे, केनिया टांझानियाची वाईल्ड लाईफची टूर, की ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या क्षणाला किंवा आजच्या दिवसामध्ये काय करणार आहोत, काय बघणार आहोत हे आपल्याला माहित नसतं. त्याच्यामध्ये प्रत्येक मोमेंट हा सरप्राईज असतो. बरोबर. सो तो सरप्राईज एलिमेंट खूपच इंटरेस्टिंग असतो. त्यामुळे माझ्या बरोबर केनिया, टांझानिया बरोबर मी स्वतः 23 वेळा गेलोय. केनिया, टांझानिया एकाच देशामध्ये 23 वेळा गेलोय. तुम्हाला वर्षातून साधारणपणे किती वेळेस पासपोर्ट चेंज करावा लागतो? पासपोर्टचं माहित नाही, पण वर्षामध्ये मी साधारण 15 ते 20 देशांमध्ये ट्रॅव्हल होतात दरवर्षी. जसं आता सगळ्यात जास्त मी केनियाला गेलोय, त्याच्यानंतर 23 वेळा, त्याच्यानंतर 13 वेळा मी नॉर्वे, फिनलंड, स्वीडनमध्ये गेलोय. त्याच्यामध्ये 2 गोष्टी बघतो आपण त्या भागामध्ये, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये, मिडनाईट सन आणि नॉर्दर्न लाईट्स. तर हे दोन्ही खूपच वेगळे आणि हटके, म्हणजे मी तर म्हणेन स्वित्झर्लंडपेक्षा कितीतरी सुंदर आहे. नॉर्वे कितीतरी सुंदर आहे, म्हणजे पण काय आलंय की स्वित्झर्लंड फेमस झालेलं आहे. आणि मुळात मला स्वतःला फार पूर्वीपासून ट्रेकिंगची आवड असल्यामुळे आम्ही ट्रेकिंग, माउंटेनरिंग करताना अशा काही ठिकाणी, काही शिखरांवर किंवा काही व्हॅलीजमध्ये आम्ही असं की आमच्या व्यतिरिक्त कोणीच नाही,
याचा अनुभव मी एवढ्या वेळा घेतलेला आहे. त्यामुळे जेव्हा टूर कंपनी सुरू केली तेव्हा हा विचार केला की अशी ठिकाणं आपण निवडायची की जिथे आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही म्हणता येणार नाही, कारण जगभरातून लोक येतात पण कमीत कमी लोक असतील. तर आणि म्हणूनच मग अशी काही ठिकाणं निवडली आणि त्यातून मग आणि त्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे की पर्यटकांचा प्रतिसाद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आम्ही कितीही जरी प्लॅनिंग केलं, किती गोष्टी आम्ही नवीन गोष्टी ऍड करायचा प्रयत्न केला, पण जर पर्यटकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही तर मग लोकांना ऍक्च्युली हल्ली हटके थोडंसं आवडतं. कारण मनालीमध्ये गेल्यानंतर त्या हिडिंबा टेम्पल पर्यंत पोहोचायला आपल्याला एवढ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतो की अरे आपण इथे का आलो. म्हणजे बऱ्याचदा मला तर दार्जिलिंग मध्ये फिरताना असं वाटतं आपल्या किसन नगर मध्ये फिरतोय की काय, कारण एवढी प्रचंड गर्दी असते. याच्यावरती हे सांगतो की कुलू मनाली, शिमला, दार्जिलिंग, गंगटोक ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं इंग्रजांनी त्या काळी डेव्हलप केली. तेव्हा त्यांनी विचार नव्हता केला की 100 वर्षानंतर 150 वर्षानंतर काय परिस्थिती असेल. त्यामुळे आजही त्या गल्ल्या तेवढ्याच आहेत. बरोबर, वाहनं वाढली, माणसं वाढली, बिल्डिंग वाढल्या, त्यामुळे गर्दी होणं स्वाभाविक आहे. म्हणूनच आम्ही असं म्हणतो की आपण जेव्हा मनालीमध्ये जातो किंवा शिमल्यामध्ये जातो तेव्हा एका गर्दीतून दुसऱ्या गर्दीत जातो, एवढंच होतं. फक्त एवढंच असतं की तिथे थंडी असल्यामुळे तुम्ही स्वेटर वगैरे घालून असता, बाकी इथे तुम्ही नॉर्मल कपडे. त्यामुळे जी गर्दी तुम्ही इथे अनुभवता तीच तिथे अनुभवता. तर त्यामुळे त्या गोष्टी टाळता याव्या म्हणूनच नवीन नवीन डेस्टिनेशन शोधून काढली. जसं तुम्ही कुलू मनालीचं सांगितलं, आम्ही ऑफबीट हिमाचली टूर करतो. ह्या ऑफबीट हिमाचलमध्ये 3 रात्री आम्ही मनालीमध्ये असतो, पण याच्यातली एकही गोष्ट बघत नाही आम्ही. नो एडिंबा टेम्पल, कुठलंही नॉर्मल सोलन व्हॅली काही नाही. पण याच्यामध्ये काय करतो आम्ही, खूप वेळा हमटा पास आहे, त्याच्यानंतर लाहौल व्हॅली आहे, उदयपूर त्रिलोकनाथ आहे, ह्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करतो. एक्झॅक्टली, कारण हल्ली लोकांना म्हणजे याच्यातनं सिक्कीम मधनं ज्यावेळेस दार्जिलिंग मध्ये आपण वेस्ट बेंगॉल मध्ये जातो त्यावेळेस लिटरली असं वाटायला लागतं की अरे आपण आता कुठे आलेलो आहे. म्हणजे हॉटेलपर्यंत पोचताच तुमची पुरे वाट झालेली असते. आणि अक्षरशः म्हणजे आपल्या मुंब्रामध्ये, किसन नगर मध्ये किंवा आणखी दिव्यामध्ये वगैरे आल्यासारखं वाटतं. आहे सुंदर, खरंच आहे तसं. आणि त्याचसाठी आम्ही ज्या इंटरनॅशनल टूर करताना सुद्धा मला हा नेहमी खूप ठिकाणी हा प्रश्न विचारला तेव्हा ते मीच सांगतो की जेव्हा ठरवलं की आपण ऑफबीट का निवडला, हा मला प्रश्न नेहमी विचारला तो ऑफबीट डेस्टिनेशन्स वरती का फोकस केला. तर जेव्हा मी सुरू केलं तेव्हा असं मला वाटलं की आपण मगाशी जे वाक्य म्हटलं तेच की इतर टूर ऑपरेटरच्या लाईनमध्ये मागे जाऊन उभं राहण्यापेक्षा एक नवीन डेस्टिनेशन प्रमोट करून आपण त्या पहिल्या 5 मध्ये जाऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला पण आनंद मिळेल की नवनिर्मितीचा आनंद. मुख्य म्हणजे नवनिर्मिती. आज लडाख ऑफबीट अजिबात नाही राहिलंय, पण लडाखमध्ये आजही आम्ही पायोनियर आहोत. त्यामुळे आज हजारो टूर ऑपरेटर आज लडाखमध्ये आले, पण आम्ही लडाखला जे पायोनियर म्हणून जे काम केलंय ते खूप मोठं आहे. त्यामुळे तसंच आम्ही नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये केलं. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये खरं तर आधी पण लोक अरुणाचल, आसाम, मेघालय, पण ते काय करत होते की 22, 23, 25 दिवसांची एक टूर करतो. आम्ही त्या कट करून 2-3 केल्या. म्हणजे त्याच्यामुळे काय आलं की लोकांकडे तेवढे दिवस नसतात, तेवढी मानसिक शारीरिक ताकद नसते, म्हणून आम्ही त्याला 10 दिवसाचे 8 दिवसाचे आम्ही टूर केले. तर हे इनोव्हेशन्स आहेत. हे इनोव्हेशन्स आपण जर बिझनेसमध्ये रेग्युलरली केले तर नक्कीच आपल्याला सक्सेस मिळू शकतो. आणखीन आता तुम्ही ह्या डेस्टिनेशन बद्दल म्हणता, आम्ही अशी अनेक डेस्टिनेशन केलेत की आम्ही एक बेंचमार्कच तयार केलेलं आहे की ईशा टूर्सने आता ही टूर सक्सेसफुल केली ना म्हणजे आपण आता करायला हरकत नाही. असे आमचे जे आहेत कॉम्पिटिटर मी म्हणणार नाही, कारण आम्ही स्वतःला ठरवलंय की आम्ही स्वतःचे कॉम्पिटिटर आहोत. आपण आपलं काम जास्त चांगलं कसं करता येईल हेच बघायचं. दुसऱ्या कोणावर कॉम्पिटिशन करण्याची गरज पण नाही, कारण आपल्याकडे फॉर्च्युनेटली आपल्या भारतामध्ये एवढी लोकसंख्या आहे की तुम्ही जर तुमच्या गेस्टकडे तुम्ही जर पोचलात तर तुम्ही त्यांना नक्की तुम्हाला हवे असलेले पर्यटक तुम्हाला मिळू शकतात. नक्कीच. तो त्यामुळे जसं आता आम्ही नव्यानेच काही टूर केल्या गेल्या काही वर्षांमध्ये, जसं केनिया, टांझानिया सुद्धा आम्ही जवळजवळ 2011 पासून जे करतोय, खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही लोकांना तिथे नेलंय. त्यानंतर मग आता अलीकडे आम्ही ज्या काही टूर केल्या 3-4 वर्षापूर्वी, बोर्निओ नावाचं डेस्टिनेशन, त्याचं हे खूप लोकांना नाव सुद्धा माहित नाही, कुठल्या देशात आहे, कुठल्या भागात आहे हे सुद्धा माहित नाहीये.
तर अशी अनेक ठिकाणं म्हणजे जसं आपल्या ईस्ट एशियामधले म्यानमार आहे, आता व्हिएतनाम, कंबोडिया सध्या खूप फेमस झाले, पण आम्ही 2012-13 पासून ते करतोय. तर अशी खूप ठिकाणं आहेत. म्हणजे युरोपमध्ये सर्वसामान्य लोकांना माहीत असलेलं स्वित्झर्लंड आणि फ्रान्स आणि नेदरलँडमध्ये, पण किती लोकांना क्रोएशिया, स्लोवेनिया, पोलंड, हंगेरी किंवा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज माहिती आहेत, किंवा बाल्कन कंट्रीज माहिती आहेत, किंवा बाल्टिक कंट्रीज माहिती आहेत. तर ह्या आम्ही ही जी पोकळी आहे थोडीशी असलेली, ती पोकळीचा वापर करून आम्ही विचार करतो की ह्याच्यामध्येच आपण आपला बसताना आपण मांडायचं, किंवा आपण प्रयत्न करायचा की त्या सेक्टरला बाकीच्या लोकांनी प्रमोट केलेलं नाही, त्याच्यामध्ये आपण काम करायचं. त्यामुळे एक गोष्ट झाली एवढं निश्चित की 20 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा 50,000 हा आकडा तुम्ही जरी वाटत असेल जास्त आहे, पण ऍज अ बिझनेसमन हा आकडा खूप छोटा आहे. बरोबर. पण आम्ही तो ठरवून केलेला आकडा छोटा, कारण आम्हाला निश प्रोडक्ट्सवरच काम करायचं होतं आणि पर्सनलाइज अटेन्शन असलेल्या टूर्स करायच्या होत्या. छोट्या छोटे ग्रुप साईज, 25-30 पेक्षा जास्त ग्रुप साईज नसलेल्या अशा टूर करायच्या होत्या. खूप मोठ्या सिरीज मध्ये आम्ही काम केलेलं आहे. लडाखमध्ये करायला लागतं, कारण खूप मोठ्या पर्टिक्युलर ओकेजनला लोक खूप जास्त येतात, पण बाकीच्या ठिकाणी मात्र आम्ही तो आकडा आम्ही ठरवून आमची ग्रोथ जी आहे ती आम्ही ठरवून छोटी ठेवली आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत त्याच्यात. पुढचं टार्गेट काय? पुढचं टार्गेट आता 66 जे झालेत, उरलेले 100 तर गाठायचीच आहे, आणि त्याबरोबर अनेक लोकांना सोबत घेऊन फिरायचं आहे. बऱ्याच नवीन डेस्टिनेशन आता डोक्यामध्ये आहेत आणि ते निश्चितपणे ते आता स्लोली आणि स्टडीली होतील. आतापर्यंत आमच्या बरोबर ट्रॅव्हल केलेल्या लोकांमध्ये 50हून जास्त देश पाहिलेले, साधारण 35 लोक आहेत 50हून जास्त केलेले. आणि आत्ताच याच वर्षी आम्ही फेब्रुवारीमध्ये आमच्या बरोबर अरुण सबनीस नावाचे काका म्हणता येईल, कारण 85 वय त्यांच्या 100वा देश आम्ही सेलिब्रेट केला. क्या बात. आणि आता पुढच्या ह्या वर्षभरामध्ये अजून एक 4-5 लोक आहेत, ते पुढच्या 6 महिन्यात 4-5 लोक आहेत की 100च्या एजवर आहेत, की त्यांच्या 100, आणि त्या सगळ्यांनाच म्हणजे आम्ही अशा प्रकारे आमचं रिलेशन आहे की 100वा देश हा ईशा टूर्स बरोबरच असणार. काय एक्सपिरियन्स त्या लोकांचा? अफाट एक्सपिरियन्स आहे. प्रश्न म्हणजे 100 देश फिरणं हे असं म्हटलं जातं की तुमचा प्रत्येक प्रवास हा तुम्हाला अनुभव संपन्न करणारा प्रवास असतो. राईट? आणि ज्या लोकांनी असे 100 देश फिरलेले आहेत, त्यांचे काय लेवलची त्यांची एक पॅशन असेल हे पर्यटनाचे. अगदी म्हणजे नाही. आणि मला आणखीन एक सांगायला आवडेल की परळमध्ये राहणारा, ज्याने लहानपणी आकाशात सुद्धा उडताना विमान नाही पाहिलं, बरोबर, कारण आमच्या त्या भागामध्ये जो फ्लाइंग झोन नसल्यामुळे आकाशात सुद्धा कधी विमान पाहिलं नाही, तेव्हा मी कुठल्या बेसिसवरती हा विचार केला माहित नाही की 100 देश मला फिरायचे आहेत. पण ते पॅशन आणि तुमचा छंद किंवा व्यसन म्हणा, हे टिकवून ठेवून जर तुम्ही सतत आपण जर काम करत राहिलो तर कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही. आणि तो मी एक जिवंत उदाहरण आहे त्याचा. आणि खूप आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे 20 वर्षाच्या ह्या कालावधीत की लोकांना प्रचंड प्रमाणात आनंद देता आला. कारण शेवटी व्यवसाय तर सगळेच करतात, बरोबर, पण हा जो आनंद वाटण्याचं काम किंवा देण्याचं काम करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, आणि त्यासाठी खूप आय एम व्हेरी मच ग्रेटफुल. म्हणजे एक असं म्हटलं जातं की भूतान हा देश जो आहे त्याचा GDP जो आहे हा पैशावर मोजला जात नाही, तिथे हॅपीनेस इंडेक्स बघितला जातो. माझ्या मते ईशा टूर्स मध्ये सुद्धा GDP त्यांचा जो आहे हा त्यांनी त्यांचा हॅपीनेस इंडेक्स जो आहे हा हॅपीनेस इंडेक्सवर त्यांनी त्यांची प्रॉफिटेबिलिटी ठरवलेली आहे. सर, म्हणजे आत्माराम परब यांच्याशी 66 देश फिरलेला माणूस आहे हा, त्यांच्याकडे प्रचंड कसला एक्सपिरियन्स असणार आहे, किती काय काय असणार आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखं. बघूया आपण भविष्यात जर जमलं तर एखादी अशी सिरीजच तयार करू की 66 देशांच्या 66 मुलाखती आपण करूया. आणि नक्कीच करूया. ठाणे वर्तमानचं हे माझ्या सगळ्या प्रेक्षकांना प्रॉमिस असेल की एक पर्यटनाची जबरदस्त सिरीज आपण आत्माराम परब यांच्याबरोबर करूया. आणि अर्थात त्यांना वेळ पण पाहिजे, कारण ते प्रचंड बिझी असतात,
फेसबुकवर ज्यावेळेस मी त्यांना फॉलो करत असतो त्यावेळेस ते कधी युरोपमध्ये असतात, कधी अमेरिकेत असतात, कधी स्वीडनमध्ये असतात, कधी आणखी कुठेतरी असतात. त्यामुळे त्यांचा वेळ सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. सर, आमच्याशी आलात, बोललात, धन्यवाद. जाता आता काय सांगाल, एक एंडिंग स्टेटमेंट? एंडिंग स्टेटमेंट म्हणण्यापेक्षा की प्रत्येक शेवट हा Beginning statement. बिगिनिंग. सो म्हणजे ह्या कुठल्याही व्यवसायामध्ये जर एखादं ध्येय असेल आणि जर करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लागते ती पेशन्स लागते. वाट बघण्याची एक तुम्हाला सवय लावून घ्यायला लागते. कारण कुठलंही यश असं सहज नाही मिळत. आणि एखादी गोष्ट पॅशनेटली आपण जर करायची ठरवली तर कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी असेच आपलं ध्येय सोडू नका. स्वप्नांचा पाठलाग आहे तो कायम करत राहा आणि यश नक्कीच मिळेल. थँक्यू व्हेरी मच सर. आणि 100व्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर.